मी दिवाळीसाठी अनारसे बनवले होते, तर ते कसे बनवले होते ते तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ फार लेट टाकत आहे. अनारसेसाठी तांदूळ कोणते वापरावे, तर रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे, नाहीतर बासमती थोडे मिक्स घ्यायचे. इंद्रायणी तांदूळ घेऊ नका, कारण त्याने चिवट होतात. आता हे तांदळाचं प्रमाण मी 1 वाटी तांदूळ बासमती आणि 1 वाटी रेशनिंगचे घेतले होते. ते तांदूळ मी 7 दिवस भिजत ठेवले होते. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम पाणी बदलायचं. 7 दिवस असं बदलत राहायचं पाणी, त्यामुळे तांदळाला वास येत नाही. 7 दिवसानंतर तांदूळ मी एका चाळणीत काढले. त्याचं सगळं पाणी निचळल्यानंतर मी एक कॉटनच्या कपड्यावर असे पसरले पंख्याखाली सुकवायचे, उन्हात ठेवायचे नाही, उन्हामुळे ते तडतडले जातात. कॉटनच्या कपड्यामुळे पाणी ते शोषून घेतो कॉटनचा कपडा. नंतर ते आपण मिक्सरला लावायचे. मिक्सरमधून काढल्यानंतर गूळ, केळं पाहिजे तर केळंही टाकू शकता तुम्ही, आणि ते आपण मळायचं. थोडं वेलची टाकायची, जायफळ टाकायचं आणि मळून घ्यायचं. हे मळून एकजीव झाल्यानंतर आपण छोटे छोटे असे सुपारी एवढे गोळे करायचे आणि खसखसला असे बोटाने हे करायचे, फिरवायचे, गोल गोल फिरवायचे, आणि नंतर खसखसचा भाग वर ठेवायचा, कारण त्यामुळे ती तेलात पसरली जात नाही. आता माझे अनारसे तळून झालेले आहेत. तर कसे झालेले आहेत ते बघा. तर तुम्हाला आवडले असतील तर अभिप्राय कळवा. थँक्यू.